मला बाहेर काम आहे. मग चला ना, मी पण येते. नको नको नको, मी इथेच थांबतो. इथेच थांबतो मी, इथेच बसून राहतो. कोणी बाहेर जायची गरज नाहीये. जरा काम झाली नाहीत ना तरी चालेल. बसा इथेच बसा, कोणीच जाऊ नका बाहेर. बसा. ओके तर ओके चला पुढचा सीन करू. कंटिन्युटी मधला सीन आहे. साडी हीच आहे? हो हीच साडी आहे. सीन असा आहे की जयमाला पोळ्या लाटते. आईसाहेब आहेत त्या डायनिंग टेबलवर बसलेले आहेत. ओके सो ते काय ए बारे काय इकडे इकडे कधी लावायला सांगितलेलं डायनिंग टेबल? क्या कर रहे यार तुम लोग? आता काय 20 मिनिटं घेणार का परत लावायला? चल चल लवकर. लोक आहेत यार. हा रश्मिताई सॉरी, अजून 10 मिनिटं लागणार आहेत. हा नाही मी थांबते इथे, सीन वाचते तो. हा वाचा. साधाच सीन आहे, घरगुती, नेहमी असतो तसं. ओके. फोन. नाही इट्स ओके, आहेत अजून 10 मिनिटं. घे फोन. अलीबाई इधर आओ जरा. हॅलो. हा हॅलो भाऊजी. हॅलो भाऊजी. पक्या इतक्या मोठ्याने बोंबलाला काय झालंय? तू फोनवर बोलतोयस आणि या यंत्रामध्ये मोठ्याने ऐकू येण्याची सोय असते. हा असं आहे काय? बरोबर ठीक आहे. बोल पटकन बोल, बॅटरी संपत आली माझी. हा मी काय बोलतो, तुम्ही काय करताय? आता मी चपात्या करायला घेतोय. भाजी तुमचा जोकिंग नेचर गेला ना या. एक नंबर. अरे मूर्ख माणसा पटकन बोल, माझी बॅटरी संपत आली आहे. हा मी काय बोलतो, ते शनिवार रविवारी काय करताय तुम्ही? सॅटर्डे संडे काही नाही का? हा तर मी काय म्हणतो, हॅलो 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 हॅलो. हा हॅलो भाऊजी. हॅलो हॅलो. शिट यार. हॅलो भाऊजी. शिट यार, बॅटरी संपली. बॅटरी संपली वाटतं भाऊजींची. नाही पण एवढा तर कळला ना, सॅटर्डे संडेला भाऊजी आहेत म्हणून. मग काय टेन्शन. त्याला का शनिवार रविवार बद्दल विचारू असं वाटलं काय माहिती. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?